आकांक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे फिल्मी गप्पा। मित्रांनो, आजच्या भागात बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आले, त्यामुळे वेळ अजिबात वाया न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि बघूयात आजच्या टॉप स्टोरीज। आज मी तुमच्यासाठी आणलाय कॅन्डल मार्च या सिनेमाचा फर्स्ट लुक। त्यानंतर आपण जाणार आहोत विटी दंडूच्या कलाकारांना भेटायला आणि शेवटी जाणार आहोत श्रेयस तळपदेला भेटायला। मित्रांनो, आजच्या काळातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेले स्त्रियांवरचे अत्याचार। मग ते एखाद्या नवऱ्याने बायकोवर केलेला अत्याचार असो किंवा दिल्लीतील प्रकरण असो, अशाच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कॅन्डल मार्च हा सिनेमा येत्या 5 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे। नुकताच मुंबईमध्ये सिनेमाचा फर्स्ट लुक लॉन्च झालाय। आपली सिस्टीम अतिशय सतर्क आणि जागरूक असल्यामुळे आजची सर्वात महत्त्वाची बातमी गोरेगाव रेप संदर्भातली। आपल्या समाजात सध्या खरंच स्त्रीचा आदिमाता शक्तीचं प्रतीक म्हणून आदर केला जातो। हो हा अन्याय असेल। मला लढायचं, मग कशाला हवा कॅन्डल मार्च। एकंदरीत सिनेमाच्या सगळ्या कलाकारांनी या इव्हेंटसाठी हजेरी लावली होती, पण स्त्रियांच्या समस्यांवर मात करण्यासाठी सिनेमाद्वारे सगळ्या कलाकारांनी कशी पावलं उचलली आहे हे आपण त्यांनाच विचारूया। माझ्या पात्राचं नाव आहे शबाना। शबाना आणि सादिक हे दोघं नवरा बायको आहेत। अत्यंत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली फॅमिलीमधली बाई, जी अत्यंत कमी पैशामध्ये जी डिझास्टर मॅनेजमेंट करण्याचं काम तिच्या नशिबी येतं, तशा एका दैनंदिन आयुष्य जगणारी ती स्त्री आहे। म्हणजे आपण हॅरॅसमेंट छोट्या लेव्हलवर सगळीकडेच सतत एक्सपिरियन्स करत असतो, रस्त्यावरनं जाताना वेडेवाकडे चेहरे करणं, पण ह्या सगळ्याचं पीक म्हणजे तुम्ही अत्यंत बळजबरीने त्या व्यक्तीशी तिच्या शरीराशी खेळ करतात आणि ती इतकी बळजबरी आहे की त्यामधनं ते ह्युमिलिएशन जे फील होतं ते सगळ्यात त्रासदायक असतं की अरे माझे आई बाबा माझ्याशी कायम रिस्पेक्टने वागतात, माझा बॉयफ्रेंड माझ्याशी रिस्पेक्टने वागतो, पण ही अशी काही लोकं आहेत की जी माझ्याकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून बघतात। पण हे सगळं आयुष्य जगत असताना जर अचानक वेगळ्या पद्धतीची घटना जर त्या बाईला आपल्या नवऱ्याबद्दल ऐकायला आली, तर मुळात त्या बाईने काय स्टँड घ्यावा? मला फाईट करता येतं, मला बोलायला भीती वाटत नाही, पण जेव्हा ह्या गोष्टी खरंच आपल्यावर येतात तेव्हा आपण एक टिपिकल मिडल क्लास सोसायटीमधल्या मॉडर्न मुली असल्यामुळे आपलं कुटुंब, आपलं ऑफिस, आपल्या आजूबाजूचे लोक, आपली सोसायटी, ह्या सगळ्याचा आपल्यावर प्रचंड इम्पॅक्ट असतो आणि म्हणून आपण घाबरतो। वेल, हे तर झालं इतर कलाकारांचं, पण सिनेमात तेजस्विनी सुद्धा आहे आणि आपण जर तेजस्विनीचा करिअर ग्राफ पाहिला तर आपल्या लक्षात येतं की तेजस्विनीने आपल्या सिनेमा करिअरमध्ये अशा अनेक सामाजिक भूमिका केल्या आहेत। त्यात असा हा आणखी एक सोशल विषय। आम्ही तेजस्विनीशी तिच्या कॅरेक्टर आणि सिनेमाविषयी गप्पा केल्या। माझ्या कॅरेक्टरचं नाव अनुराधा जोगळेकर आहे। ही मराठीची प्रोफेसर आहे। हिच्याबरोबर तिच्या पास्टमध्ये एक घटना घडली आहे। त्या घटनेने ती प्रचंड डिस्टर्ब आहे। या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असला तरी तिला कुठेही त्या बाबतीत बोलता येत नाही, कारण फॅमिली प्रेशर आहे। आणि त्याच्यानंतर तिची होणारी घुसमट आणि तिच्या प्रेझेंटमध्ये एक अशी घटना घडते ज्याला ती साक्षीदार असते। आता गप्प बसायचं नाही म्हणून तिने उचललेला हा विडा आहे। निसर्गाने आपल्याला एक देणगी दिली आहे, मेरा मन मेरे से बहुत प्यार करता है। पुरुषाच्या स्पर्शातला खरा भाव ओळखण्याची, तर मग त्या शक्तीचा आपण वापर का नाही करत? तेजस्विनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने समाजासमोर एक नवीन उदाहरण उभं करायला तयार आहे। तर सिनेमाची मूळ संकल्पना आणि या अन्यायाला वाचा फोडण्याचा सिनेमाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे सिनेमाचे लेखक सचिन दरेकर यांनी सुद्धा आमच्याशी खूप गप्पा केल्या। अशा प्रकारचा विषय एकतर फक्त फेस्टिवल्समध्ये दिसला आणि 4 अवॉर्ड्स मिळाली आणि मग पुन्हा इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही असं व्हायला नको असं मनापासून वाटत होतं। दुसरं म्हणजे खूप नाजूक विषय होता, नाजूक विषयावर आपण बोलत होतो, त्यामुळे सुरुवातीपासूनच आई, बाबा आणि त्यांची मुलगी या तिघांनीही तो एकत्र बघता यावा आणि त्यातनं जे आम्हाला म्हणायचं आहे ते म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचावं
अशी हा मोटिव्ह होताच. आणि हे सगळं करत असताना तो फक्त बोली सिनेमा न होता कुठेतरी नाट्य असावं, एंटरटेनमेंट, एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन असू शकतं, रंजकता असू शकते, या सगळ्या गोष्टींचं भान राखायचं होतं. तर ते थोडंसं चॅलेंज होतं एक. मी खरं सांगायचं तर आम्ही जवळजवळ 2 वर्ष आम्ही हे स्क्रिप्ट, पूर्ण तयार स्क्रिप्ट घेऊन, मी फक्त विषय नाही, फक्त स्टोरी लाईन नाही, अख्खं संवादांसकट लिहिलेली संहिता घेऊन आम्ही पिच करत होतो. काही मित्रांनी सपोर्ट केला होता. सो ही मित्रांची सगळ्यांची जी एक एनर्जी लागते, पॉझिटिव्ह एनर्जी लागते, ती ह्या प्रोजेक्टला लागली आणि प्रवास सोपा झाला. बाकी तर निर्माते एक आम्ही जे पाहिले, म्हणजे कोणाचं नाव घेऊ नये, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, पण खरंच धक्कादायक अनुभव होते खूप आम्हाला त्यात. वेल डन सचिनजी, तुमचा हा प्रयत्न नक्कीच लोकांपर्यंत पोहोचेल. दरेकर यांच्या लेखनाला पुरेपूर न्याय देऊन ही समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलणारे दिग्दर्शक सचिन देव यांनी सुद्धा आमच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. हा विषय खरं इतका सेन्सिटिव्ह आहे की आणि चॅलेंजिंग आहे, पण ह्या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा कुठेतरी बदलायला हवा. की ती मुलगी जेव्हा बलात्कार होतो तेव्हा त्या वेळेपुरता तिच्यावर शारीरिक हाल अपेक्षा ती सहन करते, पण त्याच्यानंतर समाजाकडनं तिच्याकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं की अरे हीच ती मुलगी, हिच्यावर बलात्कार झाला, तर हे सारखं जे टोचून किंवा त्याच्या नजरा आहे ती मानसिकता कुठेतरी बदलायला हवी. मुली त्याविरोधात तक्रार करायला पुढेच येत नाही बऱ्याच केसेसमध्ये. कुठेतरी त्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही उभं राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःहून जर ते धाडस दाखवलं तर 4 लोक तुमच्या सपोर्टमध्ये उभे राहतील, नक्कीच उभे राहतील. बाबा मला बोलायचं. तर हे काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आम्ही कॅन्डल मार्चमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हे तर झालं सिनेमाची स्टार कास्ट आणि इतर टीमचं. पण खऱ्या अर्थाने या सर्वांना एकत्र आणून या अन्यायाविरुद्ध पावलं उचलणारे सिनेमाचे निर्माते अंजली आणि निलेश गावडे यांनी सुद्धा आपल्या फिल्मी गप्पाच्या टीम सोबत खास बातचीत केली. आम्हाला वेगळाच विषय हवा होता आणि रादर मी असं म्हणेन की प्रोडक्शन हाऊसच्या आधी आमचं स्वतःची इव्हेंट कंपनी होती आणि जे पण आम्ही इव्हेंट स्वतः प्रोड्यूस करत होतो ते इव्हेंट्स आम्ही प्रत्येक वेळेला हे डोक्यात ठेवून करत होतो की त्या इव्हेंटमधनं फक्त एंटरटेनमेंट नाही तर समाज प्रबोधन करणारं काहीतरी एलिमेंट असलाच पाहिजे, मग तो कुठल्याही याच्यावरती असेल. आणि तेच आम्हाला कंटिन्यू करायचं होतं आणि त्यामुळे सब्जेक्ट असा हवा आणि त्याच्यामुळे जसा हा सब्जेक्ट आला त्यावेळेला आम्हाला एक वेगळा थॉट घ्यावीसा वाटलाही नाही. म्हणजे म्हटलं हो चालेल करूयात, पण तो छान पद्धतीने करूयात आणि कुठेही त्याच्यामध्ये तुम्ही अतिशयोक्ती नाही दाखवायची, एवढंच आमचं होतं. आणि ते म्हणाले की नाही, ते आम्हालाही मान्य आहे की कुठलाही सीन जो असेल तो डायरेक्ट हिट नाही झाला पाहिजे, तो सजेस्टिव्हली दाखवा सो दॅट कोणालाही बघताना प्रॉब्लेम येता कामा नये. कारण एका बहिणीने, मुलीने, आईबरोबर मुलगी गेली पाहिजे किंवा वडील भावाबरोबर बहिणीने किंवा मुलीने जाऊन बघितला पाहिजे. कारण की बेसिक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ना, आजकालची पिढी कदाचित अशा काही गोष्टींवरती आवाज उठवेलही, पण घरातले अजूनही आपले तेवढे संस्काराच्या दबावाखाली आहेत. त्यांना सतत हे वाटत राहतं की सगळ्यांच्या समोर आलं तर पुढे काय. पण मुद्दा हाच आहे की त्या मुलीनी काही केलेलं नाही आहे, सो तुम्ही तिला सपोर्ट करा आणि त्याच्यासाठी लढा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हाच हे सब्जेक्ट सांगतो. जे आपण रोज पेपरमध्ये वाचताना की आता आज 2 रेप झाले, परवा 3 रेप झाले, हे रोज वाचतो आणि सोडून देतो. पुढे काय? मला वाटलं ही फिल्म परफेक्ट माध्यम आहे की आपल्या लोकांमध्ये पोचावं एक फिल्म घेऊन, म्हणून आम्ही ही फिल्म करण्याचं ठरवलं. मला लढायचं, मग कशाला हवा कॅन्डल मार्च. समाजाला एक मोठा मेसेज देणाऱ्या कॅन्डल मार्च या सिनेमाचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी व्हावा आणि सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळावा, हीच फिल्मी गप्पांची सदिच्छा. मित्रांनो, आता वेळ झाली आहे थोडा वेळ इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फिल्मी गप्पा.